वळूया आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांचं उपोषण सुटलंय। पंकजा मुंडे उपोषणस्थळी हजर होत्या। उपोषणकर्त्यांची मुंडेंनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा घडवून आणली। गेल्या अनेक दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं, मात्र ते आता मागे घेण्यात आलंय। विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडलंय। पंकजा मुंडे या उपोषणस्थळी गेल्या होत्या आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विजय चव्हाण यांची बातचीत घडवून आणली। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी गणेश जाधव आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। गणेश, हे उपोषण मागे घेण्यात आलंय, मात्र मुख्यमंत्र्यांनी या उपोषणकर्त्यांना काही आश्वासन दिलंय का किंवा या संदर्भात काही माहिती मिळते का? प्रशांत, नक्कीच या ठिकाणी विजय चव्हाण जे आहे बंजारा समाजाच्या मागणीसाठी आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी या ठिकाणी गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी अंबर चौफुली परिसरात जे आहे अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणी उपोषण करत होते। आज या ठिकाणी जे आहे सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे। पंकजाताई मुंडे, जालन्याच्या पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री संजय राठोडांनी या ठिकाणी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर हे सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं होतं आणि या ठिकाणी या विजय चव्हाण उपोषणकर्त्याचं बोलणं जे आहे ते त्यांनी मुख्यमंत्र्यांशी करून दिले। तसंच एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचा संपर्क साधलेला आहे आणि अखेर हे उपोषण मागे घेण्यासाठी जे आहेत जालन्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि संजय राठोड, अर्जुन खोतकर यांनी त्यांना विनंती केली आणि त्यानंतर अखेर 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर जे आहेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत बंजारा समाज शिष्टमंडळ आणि त्यानंतरच्या बैठकीमध्ये काय आहे ते ठरवू असं या ठिकाणी जे आहे ठरलेलं आहे। आणि त्या ठिकाणी आता विजय चव्हाण यांनी या ठिकाणी उपोषण आता आज अखेर स्थगित केलेलं आहे। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या विस्तृत माहिती